विद्यार्थ्यांचे भवितव्य राम भरोसे. उमरखेड शहरालगत असलेल्या वरुडबिबी या गावाला अचानक भेट दिली असता या ठिकाणी 1 ते 8 वर्ग असल्याचे कळते. ही जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या ठिकाणी 4 शिक्षक कार्यरत आहेत. परंतु जेव्हा आम्ही भेट दिली तेव्हा या ठिकाणी 2च शिक्षक शाळेवर होते, तेही वर्गावर हजर असलेले दिसले नाहीत. या ठिकाणी अधिक माहिती गिरीश सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की एक मुख्याध्यापक शिक्षक ते सतत ऑफिसलाच असतात आणि 3रा शिक्षक हा मी रजा पाठवून देतो अशा पद्धतीने फोनवर सांगितल्याचे ते सांगतात. परंतु 1 ते 8 वर्ग असलेल्या आणि उमरखेड तालुक्याजवळ असलेल्या ह्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र आता धोकादायक स्थितीत आलेले आहे. शिक्षक हजर राहत नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब उमरखेडचे आमदार किसन वानखेडे, शिक्षणाधिकारी यांच्यासुद्धा निदर्शनात आणून दिली. परंतु गावाजवळच असलेल्या ह्या शाळेतील शिक्षकांचे हजर राहण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड. जे सर आहेत सुट्टीवर, शहाणे सर, त्यांचा अर्ज आहे का तुमच्याकडे? अर्ज म्हणजे मला त्यांनी फोनवर कळवलं होतं सर. फोन केला फक्त, अर्ज फोनवर टाकला नाही मला म्हणजे टाकला नाही, फोन केला नाही. सर ते शाळेच्या कामासाठी थांबले तिथे. हो, शाळेच्या कामासाठी कुठं थांबले नेमकं? म्हणजे एक माहिती द्यायची होती शाळेची थोडीशी काढून. जर येतो नाही तर मग मी तुम्हाला व्हॉट्सअपवर अर्ज पाठवतो. फोन केला? पाठवते सुट्टीसाठी फक्त फोन केला तुमच्याकडे? आता ते कसं वेळेवर काम आल्यामुळे माझ्या आईने पाठवून देतो. आमच्या ऐकण्यात आहे सर की बुरकुले सर इथं हजर राहत नाहीत, नेहमीच सर राहत नाहीत असं. नमस्कार आमदार साहेब. ऑफिसला वरुडबिबीच्या शाळेला भेट दिली आम्ही. आम्हाला काही माहिती नाही. तर शिक्षक साहेब सर आमचा 4 जणांचा आहे सर. आज 2 जण आहोत सर आम्ही. एक सर सुट्टीवर आहेत आणि मुख्याध्यापक सर ऑफिसला आहेत. सर अर्जत नाही त्यांचा रजेचा. वरुडबिबी. नेहमी ते मुख्याध्यापक हजर राहत नाहीत आणि आज एक शिक्षक गैरहजर आहे, त्याचा रजा नाही, काही नाही त्यांचं इथं. ते म्हणाले आम्हाला फोनवर कळवलं. त्यांनी व्हॉट्सअपवर अर्ज टाकतो म्हणजे मला. नाही, हमेशाचीच ही तक्रार आहे. थोडं शाळेच्याच कामासाठी त्यांनी प्रिंट द्यायची होती ऑफिसला म्हणून थांबले. सांगतो मुख्याध्यापक ऑफिसलाच असतात सर. म्हणजे मुख्याध्यापक ऑफिसला लावले आहे वाटते. आता तेवढी काय माहिती नाही सरांना, तेच म्हणलं आम्ही त्यांच्याबद्दल विचारू म्हणलं. सरांचाच फोन आला. मुख्याध्यापक हजरच नसते साहेब. हां हॅलो सर. हॅलो. आणि ते शिक्षण अधिकारी बी बरोबर उत्तर देईना कोण आहे. फोन तुम्ही आपण पत्रकार विजय कदम आणि आंबेजोगाईकर. ठीक आहे, माहिती पाहावं लागते शाळेत. हीच सगळ्या तालुक्यातल्या शाळेची गत आहे. हो. हो.